मंडळी, सिमला मिरचीची भाजी एकतर आपण डाळ घालून करतो, नाहीतर पीठ पेरून. पण आज आपण एक वेगळ्या पद्धतीनं ही भाजी बघणार आहोत. मसाला सिमला मिरची. मस्त चवीची अशी ही भाजी होते. पोळी बरोबर, भाकरी बरोबर खायलाही खूप छान लागते. टिफिनमध्ये घेऊन जायला किंवा प्रवासात घेऊन जायला हा एक छान ऑप्शन आहे. 2 दिवस या भाजीला काहीही होत नाही. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता पहिला आपण मसाला करून घ्यायचा आहे. त्यासाठी काय केलंय, मी एक अर्धा वाटी शेंगदाणे घेतले. ते आता थोडेसे भाजून घ्यायचे. शेंगदाणे थोडे भाजून झाले की त्यात 2 चमचे अख्खे धणे घातले. त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला जिरे घालायचे. हळूहळू एक 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 जिन्नस मी ज्या क्रमानं दाखवले त्या क्रमाने टाकत जा, म्हणजे व्यवस्थित भाजले जातील. आता याच्यानंतर 1 चमचा सुकं किसलेलं खोबरं घातलेलं आहे. थोडं थोडं करून आपण हे परतून घेत आहोत. सगळ्यात शेवटी आपण 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. तीळ भाजून झाले की त्याच्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. आता गॅस बंद करायचा आणि 1-2 मिनिटाकरता आपण परतून घेऊया. त्यामुळे तीळ प्रॉपर भाजले जातील. आता हे सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत. आता आपण हे बाजूला काढून ठेवायचे आणि गार करून घ्यायचे. त्याच्यानंतर मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे. आता हे गार होते तोपर्यंत मी सिमला मिर्च चिरून घेते. सिमला मिर्च मी स्वच्छ धुवून कोरडी पुसून घेतलेली आहे. एक 4 ते 5 सिमला मिरची इथं मी घेतलेल्या आहेत आणि ह्या असे उभे काप त्याचे केलेले आहेत. फार पातळ पण नाही, फार जाड पण नाही, असे उभे सिमला मिरचीचे काप करायचे. आता मिक्सरमधनं आपण हे फिरवून घेऊया. याचा जरा जाडसर असा मसाला तयार करायचा आहे. हा मसाला तुम्ही ना आधी पण करून ठेवू शकता आणि कधीही भाजी करू शकता. इतर भाज्यांना सुद्धा हा मसाला चालतो. आता मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलं. त्यात मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर एक 8 ते 10 मेथी दाणे घातले. हिंग आणि हळद घातलेला आहे. त्याच्यानंतर चिरलेली सिमला मिर्च घातलेली आहे. आता ही सिमला मिर्च व्यवस्थित परतून घ्यायची. ही आपल्याला तेलातच शिजवायची आहे. त्यामुळे आता आपण एक वाफ येऊन देऊया ह्याला. ह्याच्यावर झाकण ठेवून मी एक वाफ येऊन देते. एक वाफ आलेली आहे. अजून थोडीशी सिमला मिर्च आपल्याला शिजवायची आहे. आता आपण काय करूया, ह्याच्यातच चवीनुसार मीठ घालूया. आपण त्यात मसाला घालणार आहे त्याचा अंदाज घालून मीठ घालायचं. मीठ घातल्यानं भाजी जरा लवकर शिजेल. आता मीठ घातल्यानंतर मी भाजी परतली, त्याच्यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ येऊन दिली. हे बघा, इथं भाजी शिजली आहे. आता मी आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालते. इथं मी बेडगी मिरचीचं तिखट घातलंय, त्यामुळे भाजीला रंग सुद्धा छान येईल. आणि आता तयार केलेला मसाला आपण यामध्ये घालूया आणि मिश्रण व्यवस्थित परतून घेऊया. मस्त खमंग असा हा मसाला तयार झालाय. ताजा ताजा मसाला केलाय, त्यामुळे त्याचा सुगंधही खूप छान येतोय आणि ही भाजी मस्त होणार आहे. सिमला मिर्च सुद्धा शिजवताना मी जरा अलीकडच घेतलेलं आहे, म्हणजे अशी परतल्यावर छान कुरकुरीत अशी आपली ही भाजी होते. मस्त चवीची अशी ही सिमला मिर्च, मसाला सिमला मिर्च भाजी तयार आहे. पोळी बरोबर, भाकरी बरोबर, टिफिनमध्ये घेऊन जाण्यासाठी किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी हा एक छान ऑप्शन आहे. ह्यात आपण पाण्याचा वापर केला नाहीये, कोरडा आहे, त्यामुळं ही भाजी 1-2 दिवस सहज टिकते. त्यामुळे प्रवासात सुद्धा तुम्ही अगदी घेऊन जाऊ शकता. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त सोप्या रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.